श्री गणेशाय नमः। परिसासी लोह लागती ते कनकची होती, तया मागील ते गती बोलो नये। आड ओहळ वाहती ते गंगेसी मिळती, तया मागील ते गती बोलो नये। काकविष्टा करीती तेथे पिंपळ होती, तया मागील ते गती बोलो नये। परद्वारी होती पती सरसे होय सती, तया मागील ते गती बोलो नये। नामा मध्यम जाती परिस्प्रेमळ भक्ती, तया मागील ते गती बोलो नये। परिसाचा स्पर्श लोखंडाशी झाला की त्या लोखंडाचे सोने बनून जाते, तर मग त्याच्या मागील गुणासंबंधी बोलणे कशासाठी करायचे। आड ओहोळ यांचे पाणी गंगा नदीशी एकरूप होऊन जाते, त्यामुळे त्याच्या मागील गतीसंबंधी बोलण्याची काही आवश्यकता नाही। कावळ्याच्या विष्ठेपासून पिंपळाची उत्पत्ती होत असते, तो वृक्ष पवित्र मानला जातो, परंतु त्याच्या पूर्वगती संबंधी काही बोलू नये। परपुरुषगामिनी स्त्रीने पवित्र बनून पतीशी एकनिष्ठ राहून ती सती केली, तर तिच्या पूर्वचरित्रासंबंधी विचार करण्याची आवश्यकता राहत नाही। संत नामदेव महाराज म्हणतात, मी मानव कुळात जरी जन्माला आलो असलो तरी मला भगवंताच्या प्रेमरूपी परिभक्तीचा स्पर्श झाला, त्यामुळे मी भगवंताशी एकरूप झालो। पूर्वी मी माणूस होतो हा विचार आता करण्याची आवश्यकता नाही। ओम